आता बघूयात पुणे जिल्ह्यातील टॉप 9 बातम्या। महसूल पाठोपाठ आता पुण्याच्या पोलीस खात्यामध्ये सर्वाधिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईतनं आकडेवारी समोर। जानेवारी ते मे पर्यंत महसूल विभागामध्ये 6 तर पोलीस विभागात 5 लाचखोरांवर कारवाई। तर पुण्याच्या हिंजवडीतील मुसळधार पावसामुळे आयटी पार्कला वॉटर पार्कचं स्वरूप, साचलेल्या पाण्यातनं वाहनांचा प्रवास। सोशल मीडियावर हे व्हिडिओ व्हायरल। पुण्यातल्या कासारसाईमध्ये भूखंडावरून वाद उफाळला तर दोघांकडून परस्पर विरोधी गुन्हे दाखल। हिंजवडी पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू। पुण्यातल्या शिरूरमध्ये शेतजमिनीच्या वादांवरून 2 गटात तुफान हाणामारी। न्हावरे ते चिंचणी रस्त्यावरची घटना, हाणामारीची सगळी घटना कॅमेऱ्यात कैद। पुण्याच्या सिंहगड रस्ता परिसरात पतीपासून विभक्त झालेल्या महिलेची गळफास घेऊन आत्महत्या। महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध पर्वती पोलिसात गुन्हा। कोंढवा पोलीस ठाण्यातील पोलिसांवर खंडणीचा गुन्हा दाखल। विद्यार्थ्यांच्या बॅगेत हुक्का स्पॉट आढळल्यानंतर कारवाईच्या धमकीने 28,000ची खंडणी उकळली तर 2 कर्मचाऱ्यांवर या संदर्भात गुन्हा। पुण्यात घरफोडीचं सत्र सुरू। 3 ठिकाणी झालेल्या घरफोड्यांमध्ये 16 लाख लंपास। बिबवेवाडी, कोंढवा आणि नांदेड सिटी पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल।